नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आरती इंडस्ट्रीज ओके. जसं अमेरिकेचं डील झालं तसं आरती इंडस्ट्रीज आता वरती जायला लागलेला आहे शेअर. प्रॉफिटेबिलिटी ह्याची वाढलेली आहे थोडीशी. 132 करोड झाले 9 मंथ्समध्ये, 240 करोड झाले वर्सेस लास्ट इयर 9 मंथ्समध्ये 224 करोड झाले. आणि हा शेअरसुद्धा 1/3 झालेला आहे आरती इंडस्ट्रीज. त्याच्याकडे बघायला हरकत नाही. नंतर ई मुद्रा शेअर्सची पण प्रॉफिटेबिलिटी 28 कोटी या डिसेंबरमध्ये झालेली आहे. त्याच्या आधी होती 22 करोड. त्याच्यामुळे या शेअरकडे पण जवळजवळ हा 200 रुपये पडलेला आहे. ई मुद्रा किंवा 300 रुपये पडला असेल. ओके, म्हणजे इक्विटी पण कमी आहे. इक्विटी फक्त 4 कोटी, किती 40 कोटी इक्विटी आणि फेस व्हॅल्यू 5 आहे. ओके, त्याच्यामुळे इक्विटी तुम्ही चेक करा एक्झॅक्टली. मे बी माय फिगर इज नॉट राईट. धामपूर शुगर ह्याचे रिझल्ट चांगले आलेले आहे. 37 कोटी प्रॉफिट आला आहे या क्वार्टरमध्ये, डिसेंबरमध्ये. आणि गेल्या डिसेंबरमध्ये 22 कोटी होता. आणि ओव्हरऑल 9 महिन्याचे प्रॉफिट्स आहेत 26 कोटी वर्सेस 3 कोटी लास्ट इयरला. तर धामपूर शुगर टिपिकली घेण्यासारखा शेअर 120 रुपयाला. ओके, शुगर सेक्टरचे काय असतं तुम्हाला माहिती आहे, सायक्लिकल असते. हा डिसेंबर क्वार्टर आणि मार्च क्वार्टरमध्ये तुफानी प्रॉफिट येतात. त्यामुळे मार्च क्वार्टरचे रिझल्ट्स जेव्हा बाहेर येतील किंवा त्याच्या आधीच मार्केटला सगळं आधीच कळलेलं असतं. ओके, किती क्रशिंग झालं, किती विक्री झाली वगैरे वगैरे. त्यामुळे मार्च एंड किंवा जून जुलैमध्ये हा शेअर मात्र 180ला तुम्हाला तुम्ही विकू शकता किंवा सगळे शुगर सेक्टर तुम्ही विकू शकता. कारण मार्चमध्ये सगळ्या शुगर सेक्टरचे सेल्स चांगले असतात, त्यामुळे प्रॉफिटही चांगले येतात. आणि ते कधी येतात तर टिपिकली ते जून जुलैमध्ये अनाऊन्स करतात. ओके, मार्च संपल्यानंतर जून एंडला अनाऊन्स करतात. कारण साखर सेक्टरचे शेअर्स नॉर्मली नेहमी खूपच उशिरा रिझल्ट्स अनाऊन्स करतात. पटपट त्यांचं काय होत नसतं. पण शुगर सेक्टरला चांगले दिवस या क्वार्टरमध्ये आलेले आहेत असं मला वाटतं. बघा, तुम्ही अजून शुगर सेक्टरच्या माणसांना विचारा आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. मी सांगते म्हणून काहीच करायचं नाही, सोचकर समजकर करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ऑलेक्ट्रा ग्रीन. ओके, हे जे बसेस आहेत ग्रीन बसेस म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रिक बसेस, याचे पण प्रॉफिट्स गेल्या क्वार्टर एवढेच चांगले आलेले आहेत, पण शेअर मात्र पडलेलं आहे. त्यामुळे ह्याच्याकडे बघायला हरकत नाही. टाटा केमिकल्स, आय डोंट नो व्हॉट इज टाटा केमिकल डुईंग. ओके, कारण हे बेसिकली कंपनी सोडा ॲश बनवणारी कंपनी. मेन त्यांचा बिझनेस सोडा ॲश, आणि सोडा ॲशच्या किमती जबरदस्त पडलेल्या आहेत. त्याची सायकल असते. त्यामुळे ह्याचे पण रिझल्ट्स अजिबातच चांगले आलेले नाहीत. मे बी सोडा ॲश सायकल जेव्हा सुरू होईल, रेट्स जेव्हा वाढतील तेव्हा ते टाटा केमिकल मे बी त्याचा हायर 1200 आहे आणि लोअर आहे आता 700 रुपयाला परवा येऊन गेलेला आहे. ओके, बजाज हाऊसिंग फायनान्स रिझल्ट चांगले आहेत, शेअर पडलेला आहे, कोणीही घेत नाही, तेव्हा तुम्ही शेअर घ्यायला पाहिजे. मे बी 90 रुपीजला. हुंडाई मोटर्स, त्याचे पण एक्सपोर्ट्स उत्तम आलेले आहेत. त्यामुळे 16,000 कोटी प्रॉफिट आहे. गेल्या डिसेंबरला 15,000 कोटी होता. आणि 9 महिन्यामध्ये तर 55,000 कोटी प्रॉफिट आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये 52,000 कोटी प्रॉफिट, 5,200 कोटी प्रॉफिट होता.